नमस्कार, मी अमृता. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. मंडळी, अनेक विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचं असतं. मात्र हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी नेमकं काय करावं, याबद्दल अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती नसते. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये देखील तुम्ही उत्तम प्रकारे करिअर करू शकतात. कसं, ते आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत. गुरुकिल्ली यशाजीच्या आजच्या भागात आपण हॉटेल मॅनेजमेंट करिअर या विषयावर अधिक मार्गदर्शन घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत अनिल माने सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांचा देखील थोडक्यात परिचय करून घेऊयात. हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे अनिल माने सर अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार पर्यावरण संघटनेचे सुद्धा सर अध्यक्ष आहेत. डायनो फूडचे सर अध्यक्ष आहेत आणि विशेष सरांची ओळख सांगायची झाली तर एका छोट्याशा ढाब्यापासून सरांनी सुरुवात केलेली आहे आणि आज ते कोट्याधीश व्यावसायिक म्हणून देखील ओळखले जातात. मात्र सरांचा इथपर्यंतचा प्रवास अर्थातच सोपा नव्हता. अनेक विद्यार्थ्यांना सरांनी आजपर्यंत मार्गदर्शन देखील दिलेलं आहे. तर या संदर्भात आज आपण सरांकडून अधिक माहिती घेणार आहोत. सर, मनाली हॉटेल मॅनेजमेंटची नेमकी सुरुवात कशी झाली आणि इथपर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता, याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. प्रवास तसा खडतरच होता, पण जर इच्छा, प्रामाणिकपणा आणि बाकीच्या गोष्टी जर व्यवस्थित असतील तर अवघड नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी. मी तसं 92 ते 95पर्यंत मंडईमध्ये भाजीपाला घेऊन बसायचं आणि ह्या भाजीपाल्याच्यामध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणजे होलसेल विकणं, रिटेल विकणं अशा पद्धतीची कामकाजं असायची. पण काही काळानं मी एक छोटासा ढाबा चालू केला. त्याच्यामध्ये 12-14 तास कंटिन्युअस कामकाज करत राहिलो. त्याच्यानंतर ॲज अ शेफ म्हणून 8 वर्ष कामकाज केलं. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट केली की ते म्हणजे मॅनेजमेंट शिकलो. खऱ्या अर्थानं मॅनेजमेंट ही फार महत्त्वाची बाब असते हे लक्षात आल्यानंतर मी मॅनेजमेंट शिकलो आणि त्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून एका छोट्याशा ढाब्यातून कोट्याधीश झालो. ही एक व्यवस्था. व्यवसाय इतर वाढत गेले आणि त्या पद्धतीनं या कॉलेजच्या जी सुरुवात आपण मनाली इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटची, ती याच संकल्पनेतून आहे की एक सर्वसामान्य व्यक्ती जर का अशा पद्धतीचा कोट्याधीश व्यक्ती बनवू शकतो हॉटेल इंडस्ट्रीमुळं, तर आपण अशी मुलं बनवू शकतो. आणि हा उद्देश घेऊन आपण मनाली इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटची स्थापना केली आहे. या इन्स्टिट्यूटची स्थापना करताना खरं तर एक आगळा वेगळा विचार तुमच्या मनामध्ये होता. मात्र आत्ताची जर आपण परिस्थिती पाहिली तर अनेक हॉटेल मॅनेजमेंटचे कॉलेजेस देखील आहेत. तर त्या ठिकाणी जो अभ्यासक्रम शिकवला जातो त्याबद्दल काय सांगाल? नाही, याचं मूळच यामध्ये होतं की ज्या वेळेला मी स्वतः कोट्याधीश झालो, पण त्या कोट्याधीश बनण्याचा जो रस्ता आहे तो रस्ता एकदम प्रॉपर कसा आहे हे मला माहिती आहे. पण बऱ्याचदा मी ज्या वेळेला इतर कॉलेजबद्दल त्याची माहिती बघितली तर बऱ्याच अडचणी लक्षात आल्या. आपण एक सिंपल उदाहरण घेऊया. पहिली गोष्ट की आपण एखाद्या शेट्टी लोक आपण जर डोळ्यासमोर घेतली तर ही शेट्टी लोक हॉटेल व्यवसायात पारंगत असणारी व्यक्तिमत्व असतात. पण अशा शेट्टी लोकांना जर तुम्ही किंवा आपण जाऊन विचारलं की तुम्ही कसे घडला, मला जरा सांगा, तुमचं शिक्षण किती, तर ते नक्की तुम्हाला सांगतील की माझं शिक्षण 6वी, 8वी, 10वी माझ्या चुलत्यानं, माझ्या मामानं मला घेऊन आले 13, 14, 15 वर्षाचं असताना. 2 वर्ष भांडी घासायला लावली, 2 वर्ष कटिंग करायला लावलं, 3 वर्ष आचारी म्हणून काम करावं लावलं, 3 वर्ष परत बाहेर ग्राहकाशी संवाद साधायला, सर्व्हिस करायला त्यांनी लावलं आणि परत पुढची जी व्यवस्था आहे ती म्हणजे त्यांनी मला हातात चावी दिली आणि मी आता पुढचं मोठं हॉटेल चालवायला निघालो आहे, आता तू हे चालव. या पद्धतीची जी व्यवस्था आहे, खऱ्या अर्थानं हॉटेल इंडस्ट्री ही सर्टिफिकेटची इंडस्ट्री नाही आहे. ही इंडस्ट्री आहे प्रॅक्टिकल्सची. आणि इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं मी अनुभवली ती म्हणजे काय, तर हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेस आहेत पण ते अभ्यासावरती जास्त लक्ष देतात, प्रॅक्टिकलवरती देताना मला दिसले नाहीत. आठवड्यातनं 1 किंवा 2 तास जर प्रॅक्टिकलची होत असतील
तर या इंडस्ट्रीमध्ये तो विद्यार्थी कधीही मालक किंवा मॅनेजमेंटचा व्यवस्था करणारा होऊ शकणार नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. होणारच नाही असं मी म्हणत नाही, पण बऱ्याचदा तो होऊ शकणार नाही, कारण त्याला फक्त कागदोपत्री अभ्यासामध्ये काहीही उपयोग नसतो, प्रॅक्टिकली अनुभव गरजेचा असतो. हा पहिला मुद्दा मी इतर कॉलेजच्या बाबतीतला बघितला. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा बघितला तर मुलं ही 2-3 तास कामकाज करतात, अभ्यासक्रम करतात आणि बाकीच्या वेळेत दिवसभर निवांत कुठंही फिरतात. त्यांना पूर्ण प्रॅक्टिकल्स आणि बाकीच्या गोष्टी नसल्यामुळं त्या मुलांना कष्टाची सवय लागत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि हा दुसरा ड्रॉबॅक आहे. जीवनामध्ये कुठलाही व्यवसाय करा, कुठल्याही गोष्टी करा, कष्ट प्राथमिकतेनं असायला पाहिजे, बुद्धिमत्तेचं कष्ट असायला पाहिजे आणि हे कष्ट त्या कॉलेजमधून दिसत नाही. तिसरा महत्त्वाचा जो विषय आहे याच्यामध्ये तो म्हणजे तिसऱ्या मुद्द्याचा व्यसनाच्या बाबतीत. ज्यावेळेला पुणे मुंबईला आपण आईवडिलांनी अगदी तळहाताच्या फोडासारखं त्या मुलाला जपलेलं असतं, पण बाहेर गेल्यानंतर ते कंट्रोल राहत नाही, आपल्या हातात त्या गोष्टी राहत नाहीत आणि परिणाम असा होतो की त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये की तो विद्यार्थी व्यसनी होण्यास कारणीभूत ठरू शकतो. मी तुम्हाला सिंपल त्यातलं एक उदाहरण देतो की एखादा मुलगा आपण मुंबई पुण्याला पाठवला आहे, त्याच्याबरोबर 2 मित्र आहेत, त्यातला एक व्यसनी आहे. व्यसन करताना सिगरेट ओढताना तो कधीही बाजूच्यांना काही कळू नये म्हणून पॅक करून रूम घेईल आणि सिगरेट तो ओढत असतो, पण बाजूची बसलेली दोघंही त्याबरोबर आपोआप ते शिकतात, त्यांना त्या गोष्टी लागतात. म्हणजे त्या विद्यार्थ्याची काहीही इच्छा नसताना सुद्धा असं घडू शकतं. ह्या भयानकता आहेत. एक तर प्रॅक्टिकल नाही, दुसरी गोष्ट त्यांना कष्टाची सवय नाही आणि तिसरी गोष्ट व्यसन. कधीही विद्यार्थी घडेल याची खात्री देता येणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाची व्यवस्था मी इतर कॉलेजच्या माध्यमातून बघितली. अगदीच. त्यामुळे इतर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे शिक्षण दिलं जातं त्यातही जे बारकावे आहेत त्याचा तुम्ही खरं तर अभ्यास केलेला आहे आणि तुमचं हे ब्रीदवाक्यच म्हणायला हवं की आपण विद्यार्थ्यांना नोकर म्हणून नाही तर मालक म्हणून घडवतो. तर तुमची ही संकल्पना नेमकी कशी आहे? लक्षात ठेवा की नोकर नाही मालक घडवणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या गोष्टीमध्ये तुम्ही जर म्हणाल की मग इतर कॉलेजेस काय नोकर बनवतात का, इतर कॉलेजेस काय मालक बनवत नाही आहेत का, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इतर कॉलेजेस जे एज्युकेशन देत आहेत त्यात मालकाचे गुण फार कमी प्रमाणात पुढे येत आहेत आणि परिणाम त्याचा असा होतो आहे की मालक घडणं फार अवघड होतं आहे. तर पहिली गोष्ट मनालीज इन्स्टिट्यूटची आपली अशी आहे की आम्ही सांगतो आहे की आम्ही नोकर नाही मालक घडवतो आहे. म्हणजे काय, तर आम्ही पहिल्या गोष्टी त्याच्यामधल्या काय गोष्टी करतो आहे तर त्याला एज्युकेशन देताना एकदम चांगल्या पद्धतीचं दिलं जातं. म्हणजे काय की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किचन हे आम्ही हार्ट मानतो, मॅनेजमेंट ही बुद्धिमत्ता मानतो आणि तिसरी आणि चौथी गोष्ट म्हणजे हाऊसकीपिंग आणि F&B सर्व्हिस जे आहे ते एक हात मानतो दोन्ही बाजूचे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हॉटेल इंडस्ट्रीचं हार्ट जर प्रत्येकाला आलं तर तो अतिशय चांगल्या पद्धतीनं घडू शकतो. जो शेप चांगल्या पद्धतीनं बनवू शकतो तोच महत्त्वाचा विषय आहे. तर मनाली इन्स्टिट्यूटमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे, एक व्यवस्था अशी आहे की 2 विद्यार्थ्यांना 1 शिक्षक असतो. म्हणजे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना एक वेळा शिकवायला येणारा पालक आहे म्हणजे आहे, विद्यार्थी आहे 2 जण, त्याच्यावरती 1 शिक्षक, म्हणजे एवढी व्यवस्था. इतर ठिकाणी आपण जर बघितलं तर 1 शिक्षक 60 विद्यार्थी 40 विद्यार्थी. पण आम्ही अशा पद्धतीनं व्यवस्था लावली की किचनमध्ये प्रत्येक 15-15 दिवसाचं प्रत्येकाचं शेड्यूल दिलेलं आहे. आणि हे 15 दिवसाचं शेड्यूल काय आहे तर पहिल्यांदा समजून चाला की तंदूर्स आहेत, त्याच्यानंतर कबाब्स बिर्याणीज या गोष्टी आहेत, त्याच्यानंतर साऊथ इंडियन आहे, त्याच्यानंतर पंजाबी आहे, त्याच्यानंतर नॉनव्हेज आहे, त्याच्यानंतर ट्रॅडिशनल आहे, त्याच्यानंतर पिझ्झा आहे, बर्गर्स आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत. म्हणजे जे 5 स्टार हॉटेलमध्ये ज्या ज्या काही गोष्टी या अँगलमध्ये लागतात किंवा ज्या काही गोष्टी तिथं दिल्या जातात या सगळ्या गोष्टी 15 दिवसाच्या शेड्यूलनं आम्ही तयार करतो आणि हे विद्यार्थ्याला घडण्यासाठी अतिशय जबरदस्त काम आहे. म्हणजे इतर कॉलेजेसच्या बाबतीत मी सांगितलं की ते 1 तास घेतील आठवड्यातनं किंवा 2 घेतील, पण माझं कॉलेज दिवसातनं 9 तास प्रॅक्टिकल घेतं आणि तिथं त्या पोराची घडवणूक अतिशय सुंदर होते. हे पहिल्या वर्षाचं शेड्यूल आहे की 20 काउंटर त्याला 10 महिन्यामध्ये पूर्ण केले जातात.
आणि मग हा विद्यार्थी एक जबरदस्त हे बनला जातो. तुमच्याकडे 2 प्रश्न आणखी असतील, की एक प्रश्न असा असेल, की मग इतर कॉलेजच्या माध्यमातून जी मुलं पाठवली जातात, ही मुलं 5 स्टारमध्ये गेल्यानंतर मग हे शिकणार नाहीत का? तर लक्षात घ्यायचं, तर ही जे विंग्ज आहेत त्या भरपूर आहेत, 30-40 विंग आहेत. जर प्रत्येक विंगला जर त्याला प्रॅक्टिकलला पाठवायचं असेल, तर हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचा कोर्स 15 वर्षाचा असायला पाहिजे. लक्षात घ्या. तर तसं न करता, कारण ते देऊच शकत नाही आहेत, आपण मात्र ह्या अँगलमध्ये त्यांना देतो आणि एक परिपूर्ण नॉलेज. एक इडली एकदा नाही, एक इडली 100 वेळा बनवली पाहिजे, तरच त्याचं प्रॅक्टिकल्स होईल. आणि अशा पद्धतीने ही व्यवस्था पहिल्या वर्षी दिली जाते. दुसऱ्या वर्षी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कामकाज केलं जातं, की एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या फॅक्टरीज उभा करायच्या आहेत. तर त्याच्यासाठी काय आहे, तर तुम्ही सांगतो की एखाद्या ज्यूस फॅक्टरीज असतील, त्याच्यानंतर तुमचं बेकरीज असतील, त्याच्यानंतर मिल्क प्रॉडक्ट्स असतील, त्याच्यानंतर तुमचं मटन चिकन बुचरीचा जो व्यवस्था असेल ती असेल, त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे स्वीट्स असतील, अन्य स्पायसेसच्या वेगवेगळ्या व्यवस्था असतील. ही व्यवस्था दुसऱ्या वर्षी 6 महिने दिलेली आहे आणि त्याच्यानंतर तो 3 स्टार 4 स्टार 5 स्टारला त्याला ज्या आवडच्या क्षेत्रामध्ये पाठवला जातो. आणि तिसऱ्या वर्षी जे ब्रेन सांगितलं मॅनेजमेंटचा विषय, मग त्यामध्ये इंटरनल ॲडमिन, एक्सटर्नल ॲडमिन, त्याच्यानंतर HR आहे, त्याच्यानंतर लीगल डिपार्टमेंट आहे, मार्केटिंग आहे, त्याच्यानंतर अकाउंट डिपार्टमेंट आहे, परचेस आहे, गोडाऊन आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. म्हणजे मॅनेजमेंटचं क्षेत्र पूर्ण तिथं दिलं जातं. आणि या अँगलमध्ये 3 वर्षाच्या टप्प्यामध्ये हा विद्यार्थी खऱ्या अर्थानं मालकाचं गुण घेतो. आणि नोकरी देताना 3 वर्षानंतर आम्ही मॅनेजमेंटची देतो, नोकराची देत नाही. याचाच अर्थ आहे की आम्ही नोकर नाही, मालक घडवतो. हा याच्या पाठीमागचा हे आहे. सर, आत्ता ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्याला परिपूर्ण करण्यासाठी कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा आणि तो समावेश केल्यानंतर विद्यार्थ्याचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर नोकर नाही तर तो मालकच होतो, आणि असाच एक विद्यार्थी आहे जो परदेशात काम करतोय. आपण त्याची देखील प्रतिक्रिया पाहूयात. नाव गणेश यशवंत पाटील. मी मनालीज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये 2016-17 साली डिप्लोमाचा 1 वर्षाचा कोर्स कंप्लीट केलेला आहे. मला परदेशात जायची आवड होती, तरी मी आत्ता मलेशियामध्ये चेन रेस्टॉरंटमध्ये काम करत आहे. या इथे येण्यामागे मला माझ्या आईवडिलांचे, सर्व शिक्षकांचे व माने सरांचे खूप मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तर आपण या विद्यार्थ्याची प्रतिक्रिया पाहिलेली आहे. मात्र हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आणखीनही काही बाबी आहेत ज्याची माहिती आपण सरांकडून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकेली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण हॉटेल मॅनेजमेंट करिअर या विषयावर अधिक मार्गदर्शन घेत आहोत अनिल माने सर यांच्याकडून. सर, पुन्हा एकदा स्वागत करते. खरं तर ब्रेकवर जाण्यापूर्वी विद्यार्थ्यानं कशा प्रकारे संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तो नोकर नाही मालक होतो, ही खरं तर संकल्पना तुम्ही सांगितली. मात्र याविषयी अभ्यास घेत असताना फक्त शिक्षण नाही तर संस्कार देखील तितकेच महत्त्वाचे आहे, हे प्रत्येक वेळी तुम्ही विद्यार्थ्यांना सांगत असतात. तर हा नेमका मुद्दा काय? नाही, मला असं वाटतं की मला पालकांना विचारायचं आहे की तुमचा एखादा विद्यार्थी आहे, तुमचा एखादं पाल्य आहे आणि त्यांना जर मी म्हटलं की 2 लाख रुपये पगाराची नोकरी देतो, पण तुमचा मुलगा व्यसनी होतो आहे, तर चालेल का? तर हे पालक मात्र कधीच असं म्हणणार नाहीत. ते म्हणतील की सर, माझ्या मुलाला 30,000 रुपये पगार असू द्या, पण मला कधीही असा व्यसनी मुलगा नको आहे. हे प्रत्येक पालकांमध्ये आहे आणि ह्या गोष्टी फार भयानक असतात. हॉटेल इंडस्ट्री ही ग्लॅमरस इंडस्ट्री आहे, पॉसिबिलिटीज भरपूर राहतात. तर इथं मुलांच्या बाबतीत ती प्रिकॉशन घेणं फार महत्त्वाचं आहे. सर्वसाधारण मुलाच्या बाबतीत काय होतं की ज्यावेळेला तो वडिलांच्या हातातून तो ज्यावेळेला पुढं निघून जातो, त्यावेळेला मात्र त्याच्या हातामध्ये कंट्रोल राहत नाही, पालकांच्या हातात. मग एक अशी इन्स्टिट्यूटची गरज आहे, अशा इन्स्टिट्यूशनच्या पद्धतीची गरज आहे की तो तसाच्या तसा हात आपण त्यांनी घेऊ शकले पाहिजेत आणि त्याला त्याच पद्धतीनं आईवडिलांच्या प्रेमाप्रमाणे हँडल करता आलं पाहिजे. आणि ही व्यवस्था नेमकी मनालीजमध्ये आहे. व्यवस्था अशी आहे की कॉलेज कॅम्पसमध्येच संपूर्ण व्यवस्था आहे. तर राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, अभ्यासक्रमाची व्यवस्था
आणि इतर सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकलची ही व्यवस्था जी कॉलेज पिरियडमध्ये असते ती संपूर्ण इन कॅम्पस आहे. जवळपास 72 ते 80 कॅमेरे आहेत, त्यांच्यावरती लक्ष ठेवतात आणि फार सुंदर पद्धतीनं त्या व्यवस्था केल्या जातात. तर व्यसनी विद्यार्थी कुठल्याही परिस्थितीत तिथं येत नाही आणि जर चुकून आला तर तो त्याच वेळेला रस्टिगेट होतो, त्याचा विषयच राहत नाही, तो कुठंही बाजूला जात नाही. दुसरी महत्त्वाची जी काही व्यवस्था आहे, मी मगाशीच सांगितलं होतं की इतर कॉलेजेसच्या बाबतीत घडतं आहे काय, तर त्यांना हार्डवर्क करून घेण्याची व्यवस्था त्या कॉलेजच्या बाजून होत नाही. तर पहिलं कॉलेज असं आहे की 12 तास कंटिन्युअस, 3 तास अभ्यासक्रम, 9 तास प्रॅक्टिकल घेणारं, कंटिन्युअस काम करून घेणारं हे कॉलेज आहे. याच्यामुळं कष्टाची सवय, संस्काराच्या चांगल्या पद्धती त्यांच्यामध्ये लागतात आणि परिणामी असा होतं आहे की हे जे विद्यार्थी आहेत, ज्यांच्याकडं व्यसनापासून ते बाजूला आहेत, जे भरपूर कष्ट करतात आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगेल ते काम करतात, या सगळ्या गोष्टीमुळं आमची मुलं शेकड्यानं म्हणतोय परदेशामध्ये आहेत. म्हणजे अमेरिकन क्रूज लाईनपासून, UK पासून, ऑस्ट्रेलियापासून, सिंगापूर, मलेशिया किंवा गल्फ कंट्रीज, वेगवेगळ्या पद्धतीची बेटं, क्रूज लाईन्स, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार चेनमध्ये आमचं पोरगं नाही असं अजिबात नाही आहे. म्हणजे 14 वर्षाच्या कामकाजामध्ये आम्ही ह्या संस्कार या गोष्टीवरती जे भर दिलेला आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि ती सक्सेसफुल आहेत. म्हणजे एका बाजूला आम्ही देतोय भरपूर चांगल्या पद्धतीचं नोकर नाही मालक बनवणं आणि दुसरी बाजू संस्कार देणं आणि यामुळं हा विद्यार्थी एकदम चांगल्या पद्धतीनं झळकतोय आणि हीच संस्काराची त्यांच्यासाठी ही आहे. तर आता तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी कार्यरत आहेत, तर 5 स्टार हॉटेलचे HR आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया आपण पाहूयात. Hello, good morning. My name is Pratiksha Sawant, HR from Govia Holiday Home from Kandolim, Goa. We are happy to tell about the institute that like past years we hiring the training placement from Manali Institute from Kasgaon. It's really thanks to the Manali Institute. All students are well disciplined, hardworking, and they have the good skills of working. So really thanks to the Manali Institute to giving the opportunity for us. So thank you. सर, आपण ही प्रतिक्रिया देखील पाहिलेली आहे आणि तुम्ही देखील उल्लेख केला की भारतात नाही तर आपले विद्यार्थी भारताच्या बाहेर देखील उत्तम प्रकारे करिअर करतायत. तोच माझा प्रश्न आहे की भारतात नाही तर परदेशात देखील उत्तम प्रकारे करिअर करण्याची संधी नेमकी कशी आपल्याकडून मिळते? नाही, स्वतः आमचं जे कॉलेज आहे हे काय आहे तर स्वतः HR आमच्याकडं आहे, प्लेसमेंटची व्यवस्था आहे. भारतात तर आम्ही सगळीकडं विद्यार्थ्यांना आमच्या जबाबदारीवरती एकदम चांगल्या पद्धतीने हे देतो आहे, पण परदेशामध्ये ज्या ज्या कंट्रीमध्ये त्यांना पाहिजे तिथं संधी दिली जाते. अगदी अमेरिकेतला विद्यार्थीसुद्धा आमच्याकडं 2-2, 3-3, 4-4 लाख रुपये पगार घेतो क्रूज लाईनला आणि एकदम चांगल्या पद्धतीनं आहे. म्हणजे कॉलेजच्या माध्यमातून ही प्लेसमेंटची जी व्यवस्था आहे ती अतिशय सुंदर पद्धतीची आहे आणि ते विद्यार्थ्यांना आम्ही ती सेवा देतो. साहजिक आहे, चांगला विद्यार्थी घडला की चांगल्या अपॉर्च्युनिटीज येणारच आहेत. अगदीच. विद्यार्थी मात्र यानंतर बाहेर गेल्यावर पालकांना देखील काळजी असते. मात्र आत्ता आपल्याकडे एका विद्यार्थ्याची आई आहे, त्यांची प्रतिक्रिया बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर आपण तेही पाहूयात. मी वर्षा आंबोरे, मुंबईवरून आले मी. ॲक्च्युली मी अनिल माने सरांची टी व्हीवरती मुलाखत बघितली होती, तर काही गोष्टींवर मी त्यांच्या भरपूर इम्प्रेस झालेली त्यावेळेसच. माझ्या मुलाचं त्यावेळेला 10वी झालेली. मग मी त्याला विचारलं, बाळा असं असं मी इंटरव्ह्यू बघितलेला आहे. मग आम्ही दोघं इन्क्वायरीसाठी आलेलो. तेव्हा आमची भेट पाटील मॅडमशी झाली. तर पाटील मॅडमने आम्हाला भरपूर चांगल्या प्रकारे म्हणजे सांगितलं सर्व. आणि मुलाला माझ्या जेव्हा मी इथं ॲडमिशन केलं तेव्हा माझा मुलगा काय होता आणि आत्ता माझा मुलगा काय आहे, जमीन आसमानचा फरक आहे माझ्या मुलाचा. आणि मी तर सांगते, मनाली इन्स्टिट्यूटमध्ये जोही मुलगा म्हणजे ॲडमिशन करतो HMसाठी, त्याचं पुढचं फ्युचर 101% चांगलं असतं. सर, आपण ही प्रतिक्रिया पाहिली आणि यानंतर आता ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचं आहे मात्र शिक्षणासोबत पैसे देखील कमवायचे आहेत, ही संधी आपल्याकडून कशा प्रकारे मिळते? मी आता अगोदरच तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला कष्ट करण्याची पात्रता जबरदस्त होते, विद्यार्थी हुशार होतो, चांगल्या पद्धतीनं कामं करतो, तर अपॉर्च्युनिटीज आपोआप पहिल्यांदा येतात.
भारतातलं पहिलं कॉलेज असं असेल की जिथं कॅम्पस इंटरव्ह्यू होत नाहीत, स्वतः HR आमच्या पाठीमागं लागून 2 मुलं 4 मुलं आवर्जून द्या असं मागं लागतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला यामध्ये सांगतो, एक कॉलेजमध्ये 7 लाखापासून 15 लाखापर्यंत फी असते आणि त्याचा काहीही बेनिफिट त्या विद्यार्थ्यांना होत नाही. पण मनालीज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हे असं एकमेव कॉलेज आहे की तुम्ही जेवढे पैसे जवळपास भरता तेवढेच पैसे ट्रेनिंग आणि स्टायफंडमध्ये तो विद्यार्थी रिफंडही घेऊ शकतो. इतकी जबरदस्त व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था सगळ्यात महत्त्वाची आहे की विद्यार्थ्यांना, पालकांना, सर्वसामान्य मुलं असतात आणि ही व्यवस्था आम्ही उपलब्ध करून देतो आहे. सर, या संदर्भात तुम्ही माहिती देत आहेत, मात्र आता ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्या मनात प्रश्न आला असणार आहे की शिक्षण नेमकं आम्हाला किती लागतं ॲडमिशन घेण्यासाठी, त्याचबरोबर कोरोनाचा काळ सुरू आहे, तर या संदर्भात देखील काय सांगाल? शिक्षणाची सिंपल बाब आहे. 10वी 12वी ग्रॅज्युएशन कुणीही असू द्या, हॉटेल इंडस्ट्रीला कुठलीही अडचण नाही आहे. त्या विद्यार्थ्याला प्रॉपर घडवणं आणि मालक घडवणं ह्या इन्स्टिट्यूटची जबाबदारी आहे, अगदी तो 10वीचा असो किंवा ग्रॅज्युएशनचा. आणि कोरोनाबद्दल जर विचारलं तर आमचं पहिलं कॉलेज असं आहे की जे फुल्ली याच्यामध्ये आहे, म्हणजे ज्याची सगळी व्यवस्था अंतर्गत आहे. बाहेरच्या व्यक्तींशी आमचा तसा काहीच संबंध येत नाही. विद्यार्थ्यांना प्रत्येकाला सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा सॅनिटायझेशन असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, एकदम सुंदर. अगदी तुम्हाला सांगायचं आहे तर विद्यार्थ्याचे कपडे धुवून देण्याची पण व्यवस्था हे कॉलेज करतं ह्या कोरोनाच्या काळाच्या माध्यमातून. म्हणजे फॅसिलिटीज भरपूर आहेत. पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं म्हणजे एवढं 26,000 स्क्वेअर फीटमधलं हे कॉलेज आहे, 2 एकरातलं. तर तिथं सगळ्या इंटरनल व्यवस्था सुंदर पद्धतीनं आहेत. अगदीच. त्यामुळे जे विद्यार्थी पालक आपल्याला पाहतात आहेत, या इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्या व्यवस्था देखील आहेत. तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, तुमच्या मनात कोणतेही प्रश्न असतील तर स्क्रीनवर सरांचा नंबर आहे, तुम्ही नक्कीच सरांशी संपर्क करू शकतात आणि मार्गदर्शन मिळवू शकतात. सर, खूप खूप धन्यवाद. आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय आणि या विषयावर तुम्ही मार्गदर्शन केलं यासाठी. त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.